आपण बघू शकता की कशा पद्धतीने यामध्ये इंडो एशियन मेहता फाउंडेशन इंडियाचा ऐतिहासिक उपक्रम आणि गौतम बुद्ध यांच्या 151 बुद्ध प्रतिमा वाटप आणि 28 बुद्ध मूर्तीचे भूमिपूजन यामध्ये धम्मदूत पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि यामध्ये बौद्ध उपासिका यामध्ये भरपूर संख्येने आलेले आहेत आणि आपण बघू शकता की सर इंडो एशियन मेहता फाउंडेशनच्या वतीने आज 151 बुद्ध मूर्तीचे दान करण्यात येत आहे। सर काय सांगाल तुम्ही? मी देवेंद्र बागळे, मी रामाकोना जिल्हा पांडुर्णा रमाबाई महिला मंडळतर्फे मूर्ती बघायला आम्ही इथे आलो आहोत आणि आम्ही विहाराचं निर्माण झालं आहे रामाकोण्यामध्ये, तिथे मूर्तीची स्थापना करायची आहे। तर त्याकरिता आम्ही इथे मूर्तीची जानकारी घेत आहोत आणि जी आम्हाला व्यवस्थित असली किंवा आमच्या बजेटमध्ये असली तर आम्ही त्याला इथून आपल्या विहारामध्ये स्थापित करण्याची सोय करू। सर हा जो उपक्रम राबवला आहे आणि यामध्ये 151 बुद्ध मूर्तीचे दान देण्यात येत आहे, तर तुम्ही काय सांगाल सर हा उपक्रम म्हणजे चांगला आहे की आम्हाला सुविधा आहे की इथे आलं आणि इथून आम्ही आपल्या विहारापर्यंत नेऊ शकतो, कारण की दुरून मागवू शकत नाही, त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, पुन्हा इतर खर्च आहे। तर इथं आम्हाला व्यवस्थित ते आम्हाला उपलब्ध होत आहे, त्याच्यामुळे आम्ही आनंदित आहे की थायलंडवर जापान सिलोनवरून ज्या मूर्त्या येत आहे सर्वसाधारण माणूस बोलावू शकत नाही, तर यांनी जे उपक्रम केला विदेशातून मूर्ती बोलावून इथं सर्व लोकांना वितरण करण्याचा फार मोठा चांगला उपक्रम होत आहे हा। जर असंच पूर्ण नेहमी होत राहिलं, बाकी वेळेस वाटण्यात आले पण त्याच्यामध्ये फसवणूक होत होती, तशी होऊ नये आणि बुद्धा धम्माचा प्रचार तसा होत राहावा, लोकांना कमी पैशात आणि मूर्ती मिळाली पाहिजे। जर असा उपक्रम राबवला गेला तर फार उत्तम आणि चांगला आहे। आपण बघू शकता की यामध्ये अनेक विहारामधून या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत आणि यामध्ये गौतम बुद्धाचे मूर्ती यामध्ये वाटप होणार आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी आणि मूर्ती दानचे वाटप असल्यामुळे यामध्ये असंख्य गावचे बौद्ध विहाराचे जे अध्यक्ष आहेत यामध्ये आलेले आहेत आणि हा बुद्ध मूर्तीचे वाटपचे आयोजन करण्यात आले आहेत। आपण बघू शकता की 151 बुद्ध मूर्तीचे यामध्ये वाटप होत आहे आणि आज 151 मूर्तीचे यामध्ये दान करण्यात येत आहे। गावोगावमधून व्यक्ती आलेले आहेत यामध्ये होत आहे। तुम्हाला काय आम्हाला वाटतं की असेच उपक्रम राबवण्यात यावे आणि आंबडी गावामधून आलेला आहो, आंबडी वस्ती, माझं नाव किरण कांबळे आहे आणि असेच आपल्याला बुद्ध आणि बुद्धाचा धम्म ह्या सगळ्यांना माहिती झाला पाहिजे, म्हणून या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना माहिती होईल आणि आपला धम्म हा खूप मोठा व्हावा। मॅडम तुम्ही कुठून आल्या आणि परिचय? माझं नाव किरण रवींद्र कांबळे, मी आंबडी वस्ती ह्या गावामधून आलेली आहे। काय सांगा तुम्ही आज 151 मूर्तीचे वाटप आहे आम्हाला असं वाटते की आमच्या पण गावामध्ये एक मूर्ती बसावी, आमच्या विहारामध्ये मूर्ती बसावी असं आम्हाला वाटते, तर आम्ही या उद्देशाने इथे आलेलो आहोत।